नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. महिलांसाठी आणखी एक खुशखबर. लाडकी बहीण योजनेसाठी डोमिसाईलची गरज नाही. अर्जाची मुदतही वाढवण्यात आली आहे. अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव करत असताना खूप अडचणी येत असल्यामुळे राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी ह्या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून ह्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्राची शिथिलता दिली आहे. तसेच ह्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 15 जुलै ही शेवटची तारीख होती, पण ही शेवटची तारीख 31 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे महिलांना ह्या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. अजित पवार नेमकं काय म्हणाले? लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ह्या योजनेच्या पात्रतेत आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट नाही. आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला ह्यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरता येईल. सदर योजनेत 5 एकर शेतीची अट होती ती आता वगळण्यात आली आहे, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 असं होतं. आता तोच वयोगट 21 ते 65 असा करण्यात येतोय. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचा पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. कुटुंबातील अविवाहित महिलालाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, अशी देखील घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली आहे. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. ह्या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलेला दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ह्या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला ह्या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलेचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्षे वयोगट करण्यात येत आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा ह्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.